रुपये आहे आणि माझं घर नाही समाधीच ना माहिती आहे ना, मग त्या टीव्हीचा आवाज कमी कर. आधी तुझा आवाज कमी कर. हा टीव्हीचा नाही, ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज आहे. मला सांगते 3-4 केमिकल जातोय बघा, रांजणात बघा. एक लड़की थी जो बगान गई थी. मॅडम ओ मॅडम ओ फोनवर गप्पा कसं मारताय? बाहेर तो पेशंट खूप सिरियस आहे. हो लवकर स्ट्रेचर पाठवा. हा पाठवते. ए स्ट्रेचर न्या रे. मी काय म्हणते पांडू? हा इतक्या रात्री तुम्हाला आणलं सगळे? त्या रात्री मला वाटतं नाही हार्ट अटॅकची केस असणार. काय आहे, दिवसभर माणसं पैशाच्या मागे धावून जमतात आणि एखाद्या रात्री हार्ट अटॅक घेऊन मरतात. तुम्ही जास्त हल्ला काय तर तुम्ही जाल बसा. म्हणता म्हातारे तुला पिक्चर पाहिला. मेरे सीने की आग या तो मुझे जिंदा कर सकती थी या फिर मुझे मला बघायचं होतं पण वेळच नाही मिळाला. शेवटचा सीन आहे, बघून घे. शेवटचा सीन आहे. अबे कोई तो आवाज देके रोक लो. ये लड़की जो मुर्दासी आंखें लिए बैठी है बगल में, आज भी अगर बोल दे तो महादेव की कसम वापस आ जाए. पर नहीं, अब साला मूड नहीं है. आंखें मूंद लेने में त्याचा मूड नसेल पण मला जगायचंय. तर ऑपरेशन थिएटर आई लो. हाय, हाऊ आर यू? फाईन. अरे काय चाललंय? हा तर तुम्ही मला ओळखलं नसेलच. अहो मी तोच ज्याच्या सोबत चालण्यासाठी तुम्ही नेहमी धडपडत असता, तो बदलण्यासाठी नेहमी झटत असता. अजून नाही ओळखलं? अहो मी काळ आहे, मैं समय हूं, आय एम द टाइम. नाही मला खात्री आहे, म्हणजे मला अशा या रावडी लुक मध्ये पाहून तुम्हाला अरे बोलतो ना मी. हा तर मला अशा या रावडी लुक मध्ये पाहून तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटलं नसेल, कारण तुम्हीच तर नेहमी म्हणत असता काळ बदललाय. नाही, माझ्याशी दोस्ती कराल तर मी तुमच्या मुठीत राहतो आणि माझ्याशी जर का तुमचं जमलं नाही तर तुम्ही मातीत मिळता. फार बोलतो ना मी. नाही असंही मी कधी कुणासाठी थांबत नाही. हा पण आज मात्र थोडा थांबायचा मूड झालाय. काय कुणासाठी? याच्यासाठी. हा सतत माझ्या पाठी असायचा पण मी मात्र फारसा त्याला सापडलोच नाही. हा पण आज मात्र मीच त्याला मागून थप्पा दिल्या. माफ करा, तुम्हाला तर वेळेची किंमत ठाऊकच आहे. त्यामुळे बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण सरळ त्याच्या जन्मापासूनचा प्रवासच पाहिला तर. चला तर मग रिव्हर्स. चेतना महाविद्यालय मुंबई सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका. टिकटे. लेखक विशाल कदम, दिग्दर्शक सुमित पवार, संगीत रोहन पेडणेकर, नेपथ्य धनंजय पाटील, प्रकाश योजना संकेत भोसले. चेतना महाविद्यालय मुंबई सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका. टिकटे. हॉस्पिटलचा देव बोलतोय. हे तो देव नाही काय, हा देव बोललाय. देवा शपथ वॉर्ड बॉय देवेंद्र तांबे. थांबे हा बोलतोय ना देवाशी. हा मग बोला ना. देवा आज मला क्लीन बोर्ड होण्यापासून वाचव रे. का रे? अरे आज माझ्या बायकोची पहिली डिलिव्हरी आहे ना. मिस करणार आहे ती. हो सध्या घरी. अहो देवा शपथ 12 वाजले. तू थांब रे, काही होतच नाही आतमध्ये. चालू करी जरा देवासारखे माझ्या मदतीला थांबा ना. अहो पण झालं तरी काय, देवा शपथ येऊ जरा. 4 तास झाले यार जरा घालतो. आतमध्ये माझी बायको. अहो त्याची पहिलीच वेळ डिलिव्हरीची. काय सांगताय? हो ही आतमध्ये आहे तुमची बायको आहे. अहो मला वाटलं तुमची सून आहे. हो आता काय सांगू तुम्हाला. अहो इतके उपास तपास केले, इतक्या वाऱ्या केल्या मुलासाठी पण मग काही होतच नव्हतं. मग शेवटी कंटाळून घरीच थांबलो. तेव्हा पुढे जाऊन करत राहिली आणि तब्बल 12 वर्षानंतर मी बाप होणार आहे. काय सांगताय? सॉरी सगळं काही ठीक होणार. आवाज तब्बल 12 वर्षानंतर मुहूर्त चालू आलाय. आवाज 12 वाजून 12 मिनिटं 12 सेकंदाला ज्या मुलाचा जन्म होईल ना त्याला भाग्योदय लागणार आहे. तू काय सांगताय काय? ऐकताय काय? पण झालं तरी काय, जास्त गोष्टींवर माझा विश्वास नाही. मला सांगा माझं नाव काय? देवा.
मग देवाच्या सांगण्यावर थोडा तरी विश्वास ठेवा. देवा शपथ तुम्ही ह्या देवाचा ऐकत नाही. हो डॉक्टर, मी तुम्हाला नाही काही, मी यांना ऐकत होतो. देवा शपथ. अरे त्या बाईचा गळा ऐकवत नाहीये. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? पण आत्महत्या का झालं? काही होतच नाही. आपण कळत येतात ना. अहो ते मलाही कळत आहे, पण आमचं काहीच कळत नाहीये ना. पेशंटला जातोय का आतमध्ये एंट्री नाहीये. ऐको कधी कधी ऐकू येतो. इकडे नाही. हो आतमध्ये माझी बायको आहे. हो गळा देऊन देऊन तिचा गळा बसायची वेळ आली आहे. मग हे तिला गरोदर करणं अगोदर करायला जातं का? हा घ्या 12चा. म्हणजे 12 वाजून 12 मिनिटं 12 सेकंद. पण आता तर तिचा दीड वाजला आहे. काय सांगताय मग? अरे रे बराच लेट केला होता. हो ना, पण मी का म्हणतो डॉक्टर, बाळाची आईला विचारते. गेली बाळाची आई. गेली अशी कशी गेली? देवा घरी गेली. गोष्ट सांगू? तुझ्या वयाची पोरं शाळेत जाऊन शाळेच्या गोष्टी करतात आणि तो तू घरी. आई सांगतो. कोणती सांगू? हॅरी पॉटरची सांगू? ज्याने टीव्हीवर बघतो मला ना काहीतरी वेगळी सांगा. आई यांना काय येतं की नाही? सांगतो ना, सांगतो. ही गोष्ट आहे रे जुनी. पैज लागली ससा म्हणे डोंगर तिरी जाऊ. ससा म्हणे डोंगर तिरी जाऊ. जिंकतो कोण ते पाहू. जिंकतो कोण ते पाहू. कसं म्हणे या जागर हरू वेग आपला तपासून घेऊ. हार चिंत चिंत कशाला एका लढून सशाशी पाहू. शर्यतीचा दिवस उजाडला. पाहण्यात शर्यत प्राण्यांची गर्दी झाली. ऑन द मार्क्स गेट सेट गो. सशाचं मन नव्हतं थाऱ्यावर, त्याची नजर डोंगर तीरावर. कासव मात्र आपल्या धुंदीत होतं हास्य त्याच्या ओठावर. मध्ये मी जाऊन डोक्यावर पण ससा पडत राहिला. मेघांचा वर्षाव झाला पण ससा पडत राहिला. त्याचा लागून धड पडला पण ससा पडत राहिला. कसं चालेल वारा मात. कसं चालेल वारा मात. मस्तीत खेळा पूर्णात थेंब पावसाचे झेलत गाणी
पक्षाची ऐकत कासवाला वेगाचा फास नगळ्यात हरण्याचं फास ते चालले वेगाने त्याच्या हो आपल्याच आनंदात सशाला उठण्यास झाला उशीर पळण्यास अजूनही साथ देत नव्हते शरीर कासव टाकीत पाऊल विश्वासानं त्यानं गाठलं डोंगर ओढ्याने शून्य फुटले कासवने केली मात सशाची गेली बघायला दाही दिशा चौघडे घुमले अहो जिंकले कासव जिंकले जिंकले हो कासव जिंकले अहो जिंकले हो कासव जिंकले अहो जिंकले हो कासव जिंकले गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे वा वा, आली का माझी शिशू वर्गातली मुलं? चला आता मी विचारल्या प्रश्नांची उत्तरे द्या. A for Apple. B for Apple. C for Apple. D for डॉंकी. अरे वा 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 वा, हुशार दिसतोय मुलगा. कितवीत आहे हो? ओ कितवीत काय विचारताय? ऍडमिशन व्हायला काय म्हणताय? एवढा मोठा घोडा झाला, सोडा त्याला. आईवर गेलो. काय झालं? मी थोडा लेट सेटल झालो, त्यामुळे माझं लग्न लेट झालं, त्यामुळे हा लेट झाला आणि हा लेट झाला याची आई लेटली हो. आता आई विना कोण येण्याचं, त्यामुळे चालायला लेट करतो. मग आता मी काय करू? ऍडमिशन द्या ना. बाळा तुला शिकायची इच्छा आहे? बाळा शिकायची नाही रे, शिकायची. हो म्हणजे जाऊ दे ना, तुम्ही हे घ्या. आता हे काय? हो जसं न्यूटनने त्यांच्या हेडमास्टरांना पत्र लिहिलं होतं ना, तसं मी तुम्हाला लिहिलंय. अहो ते पत्र न्यूटनने नाही, अब्राहम लिंकनने लिहिलं होतं. हेच देऊ. शेवटी कोलंबस म्हणालाच आहे नावात काय सगळीच माणसं हुशार नसतात, सगळीच तसंच पहिला नंबर करणारी, पण तरीही माझ्या मुलाने या सर्वांच्या पुढे कसा लावं हे त्याला शिकवा. शाळेत त्याला धडा मिळू द्या, फसवून का होईना पण त्याला सतत यश मिळायलाच हवं. कारण लोक फक्त यश पाहतात, ते कसं मिळालं याच्याशी कुणाला देणं देणं नसतं. त्याला सकाळी लवकर उठायला शिकवा, स्वतःची स्वतः धुवायला शिकवा. काय पण आम्ही शिकवायचं कपडे लिहायचं राहूनच गेले सत्य. जाऊ दे मी पुढचं मस्त. त्याला सांगा त्याने भलांना ठगावे आणि ठगांची जरा भलाईने वागावे. त्याला हेही परस्पर समजावं सर की अक्कल आणि ताकद विकून त्याने पैसा कमवावाच, पण जर का आत्मा विकून पैसा मिळत असेल तर त्याने मागे पुढे पाहू नये. त्याला एक सांगा सर, हे स्पर्धेचं जग आहे, इथे मागे राहिला तो संपलाच. त्यामुळे त्याने सतत पळत राहायला हवे. माफ करा गुरुजी, मी खूप काही बोलतो आहे. हो ना. खूप काही मागतो आहे. हो ना. तुम्हाला जमेल असं वाटत नाही? हो ना. कसं चालेल? पण थोडा प्रयत्न करा. बोलता अशी छोटा आहे माझा. पण काय हो, पत्राच्या शेवटी पार लायकीच करणार माझी, पण हरकत नाही. तुम्ही त्याला योग्य ठिकाणी घेऊन आला आहात. आम्ही आमच्या मुलांना तेच शिकवतो, आणि जरी आम्ही नाही शिकवलं तरी मुले तेच शिकतात. मला खात्री आहे हे म्हणजे तुमच्याकडे शिकून माझा मुलगा त्याचा नाव एक दिवस नक्कीच मोठा करेल. बाबा बाबा काय बाबा चालेल. बाळा, रडायचं नाही, लढायचं. आई तुझा आशीर्वाद तुमच्या मायला तुमच्या आई आई मी चालायला लागलो. आई आई तुझा आशीर्वाद. हो सर मी चालायला लागलो सर बघा ना सर, मी पहिल्यांदा धावतोय हो सर एकदा येऊन बघून जरा सर. इतके काय घाबरताय, मी फक्त होऊन दिली हो सर. एकदा येऊन बघून जा सर, पहिल्यांदा हिरवे हिरवे या सुंदर कमालीवरती तू गोट्या खेळतोस. नाही सर, त्याचं काय झालं ना सर, ते शाळा आणि क्लासचा गृहपाठ खूप होता सर, तो करता करता डोळा लागला सर. आणि सर मी स्वप्नात काय पाहिलं माहितीये सर? काय तर स्वप्नात ना मी ससा झालेलो, ससा. आणि सारखं पळत होतो. कुठे जायचं ते माहितीच नाही सर, पण सारखं पळत होतो. आणि म्हणून उठायला उशीर झाला, म्हणून शाळेत यायला उशीर झाला. आणि आता म्हटलं शाळेत जायला उशीर झालाच आहे, तर मग गोट्या खेळत जाऊया. सर सांगा कोणती उडव? बघून घ्या कोणती उडव. इथे नाही, परीक्षेला. संदर्भात सही स्पष्टीकरण. चोकोबाचा उत्सव राहिला ना डोंगा, मायावरी गंगा तीर्थ झाली.
मग गंगेचा आणि उसाला काय संबंध? हा, गंगेचं पाणी उसाला दिलं असं म्हणायचं असेल. पण सरांनी तर सांगितलं की ज्ञानेश्वर आणि तुकाराम 4 मार्कांना, एकनाथ आणि बहिणाबाई 2 मार्कांना, चोकोबांना ऑप्शनला टाकलं तरीही चालेल. तिथे चोकोबा 4 मार्कांना, सगळं पुढे चोकोबालाच दिले. ऊस राहिला ना डोंगरा. हा, म्हणजे डोंगरावरती ऊस राहिला नसेल म्हणून गंगा नदी धावून आली असेल. चमत्कार झाला आणि संतांचा तर चमत्कारांवरती विश्वासच नव्हता. मग हे कसं झालं? कसली सगळी तयारी कसली, टाइम संपला. तर द्या ना, तुका म्हणे विचार करण्याचा घालविला वेळ, पेपर सोडवणी होईल कैसा. अपने स्कूल संबंधी तकलीफों के बारे में प्राध्यापिका को खत लिखी. हे मस्त है. प्रिय प्रतिमा, सॉरी, प्रिय मुख्याध्यापिका प्रतिमा जी, सादरकना हमें खूब तकलीफें हैं. सब लोग वर्ग में हमें वेवेज IMP देते हैं और प्रत्यक्ष प्रश्न काटते हैं. पेपर लिखने को 3 घंटा पूरा नहीं होता. पेपर देऊ ना, एक तो मराठी में विचार करो, फिर उसका मनातल्या मनात भाषांतर करो. पेपर लिखते लिखते फट गई सर. क्या सवाल पत्रिका चला एक टाइम मधाने डोक्याची दही होती. त्या फेसबुकवरती पण किती लोक टॅग करत असतात, काहीतरी फालतू कविता फोटो टॅग करत असतात. अरे जी लाल करायची असेल की तुमच्या बॉलवर करा ना. कॉन्सन्ट्रेट चेंज द व्हॉइस. ज्यांनी काही करतोय ते चेंज द व्हॉइस वेगळं असतं. आणि एंटरटेन म्हणजे काय, करमणूक. मला तर फक्त पिवणूक मिळते. जी क्लास, शाळा, क्लास, अभ्यास यात माझे होते. चौधरी सरांनी सांगितलं 15 मिनिटात पैसे सोडून झाला पाहिजे. तुझे आपण सगळं बाकी मॅडम तू द्या ना. आउटडोर एंटरटेन माहिती बाकी आहे मॅडम. मध्ये लिंग निश्चित कशी होते, एक्सेस मध्ये मुलगा, एक्सपायरमेंट मध्ये होते. तसं काय वाईट हेड, डोक्याची वाईट हेड होते. मराठी पहिल्या काय वाचलं पहिल्या बातम्या वैदिक पुस्तक मध्ये 50 वर्ष 60 10वीची परीक्षा तर पास झाली, पण आता कोणती साईड घेऊ? डोक्याचा झालाय केमिकल लोचा. कहा जाऊ ये मैंने नहीं सोचा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. बाबा ठरलं, या. आले बाबा, या. आता आता अजून किती आले कसं मला पावसात ना आले ना तुम्ही? नाही सर, अहो ऍडमिशन हवं मला. अरे वा वा, या वयात तुला शिकायची इच्छा आहे. उच्च शिक्षण. हो, माझ्यासाठी नाही काही, माझ्या मुलासाठी ऍडमिशन हवंय. ह्याच्यासाठी अहो मग इतके दिवस काय झोपलेलं? झोपेचं नाव काढू नका सर. गेल्या 2 महिने झोपलं नाही हो. याच्या ऍडमिशनचं टेन्शन नाही, याला काही ना. आज आपण ऍडमिशन कुठे यायचं ते. ठीक आहे, मला सांगा ह्याला पर्सेंटेज किती मिळाले? 50. 50? मग आमच्याकडे सीट फुल आहेत. बाबा सीट मिळाली. आता शेवटचा पर्याय हे काय सर? आता हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे. अहो पारंपरिक चालत आलंय. जसं लिंकनने त्यांच्या हेडमास्टरांना पत्र लिहिलं होतं ना, तसं मी तुम्हाला लिहिलंय. तुम्हीच कसे मासे? अहो तुमचं पत्र प्राथमिक शाळेच्या हेडमास्टरांपासून कॉलेजच्या प्रिन्सिपल पर्यंत सगळ्यांना पाठ झाले. आता पण तुम्ही काय आमच्या कशी पाठ फिरवताय? ज्या पत्राचा ह्याला अजून काही शिकताना नाही ना. मी प्रयत्न करतोय बाबा. त्याला काही गाता येत बरोबर. अरे ना, कोणतंही गणित द्या, अगदी कोणतंही, असं सोडवतो. असं म्हणतोस? हे गणित सोडव. पण हे वेळेचं गणित बाजूने सुटतच नाही. त्यात कधी यश मिळणार कुणास ठाऊक. अरे घाबरू नको, एका दिवसात यश कधीच मिळत नाही, पण एके दिवशी नक्कीच मिळतं. अरे आम्ही तुला शिकव ना, वेळेच्या सुरुवातीत कसं धावायचं ते. तुझं ऍडमिशन कन्फर्म. पण वर्गाचा चला बाबा, वर्ग शोधूया. हो, एक मिनिट. 4 मिनिटं झाली बाबा. एडकर बद्दल माहित असेलच तुम्हाला. बोला. हा हे बघा, आर्ट्सचे 50,000, कॉमर्सचे 1 लाख आणि सायन्सचे फक्त
2 लाख. म्हणजे डोनेशन? हो, ह्यावरच तर आपलं नेशन चालतं. ठीक आहे मग भरतो मी डोनेशन. अहो पण बाबा हे डोनेशन आज मी 2 देतो. तुझ्या 2चे 4 करशील. 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, 64चे करा. मी सूर्या. हा बाते सूर्य प्रकाश. हा मी चंद्या. मी पांड्या. मी पांड्या आणि मी लाडू लाडू. कोणत्या डिव्हिजनला? डी. अरे बापरे, डिव्हिजनला. म्हणजे पहिल्याच दिवशी तुमच्यासारखे मित्र.
ह्या सगळ्यांमध्ये तिला विचारायचंच राहून गेलं. खूप प्रेम करायचं मी तिच्यावर. दिवस रात्र डोळ्यासमोर फक्त ती दिसायची. ये वेड्या, अरे वेळेत गुरफटलेल्यांचं प्रेम हे असंच असतं रे. जसं जमिनीचा आभाळाशी नुसतंच बघत राहत. एकमेकांचं होणं त्यांच्या नशिबातच नसतं. पण मी माझं नशीब बदललं. मी ठरवलंय आधी नोकरी आणि मगच छोकरे. सर मला कळले तर वेकेन्सी आहे सर. चला आमच्या ऍडफॉर्म आहे. तुला काय एक्सपिरियन्स आहे काय? नाही सर. नाही म्हणजे ना सर मी BSc आयटी केले सर. व्हेरी गुड. आणि सर मी स्वतःचं डोकं खूप छान वापरतो सर. व्हेरी बॅड. आम्हाला स्वतःचं डोकं न वापरणारी माणसं हवी आहेत. सॉरी. ओके सर. सर मी BSc आयटी केले सर. आणि सर मी स्वतःचं डोकं अजिबात वापरत नाही सर. आम्हाला स्वतःचं डोकं वापरणारी माणसं हवी आहेत. सॉरी. सर मी BSc आयटी केले सर. आणि माझा रिझल्ट पण खूप छान लागलाय. फक्त अनुभवाची कमी आहे. अनुभव अरे तो तर खूप गरजेचा असतो आयुष्यात. आणि आम्हाला बीकॉम ग्रॅज्युएटची गरज आहे. तुम्ही तर BSc आहात. सॉरी. आता तुम्ही निघा. मला भेटायचं महत्व म्हणून डोकं हवी. ओके सर. सर मला IT सेक्टर मध्ये जॉब मिळेल. ज्या माहिती झालं तर तुम्ही आमच्याकडे वेकेन्सी नाही आहे. वेकेन्सी निघाली की फोन करतो. थँक्यू सर. ठीक आहे प्रकाशराव, या फाईल्स बघा आणि लवकरात लवकर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. प्रोजेक्ट रिपोर्ट. हो. आणि काय हो, गेल्या महिन्याचा सेल्स एवढा कमी का झाला? सर कमी. सर 5 लाखाचा टार्गेट होता आणि 6 लाखाचा बिझनेस करून दिला सर. मी असं काय म्हणताय तुम्ही? हो काय? नाही पण ह्या महिन्याचं सेल्स टार्गेट माहिती आहे का तुम्हाला? नाही सर. अहो 10 लाख. 10 लाख? हो. नाही सर मी मेहनत करेन हो. पण मी काय म्हणते सर, हे आजचं काम जरा उद्या झालं तर नाही चालणार का? ऑलरेडी खूप काम पेंडिंग आहे सर. हे काय हो प्रकाशराव, तुम्ही काय फक्त सॅलरी आणि इन्सेंटिव्ह ह्यावरच जगत राहणार आहात का? अहो जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर स्पीड वाढवा हो प्रकाशराव, स्पीड वाढवा. नाहीतर काय 10 बाय 10च्या खोलीत पूर्ण आयुष्य निघून गेलं. प्रेम केली ती पण 8 बाय 10ची. जिवंतपणी नाही पण निदान मेल्यावर तरी माझा फोटो बंगल्यात लाव रे. अगं आई मला पण वाटतं की मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणापासून दूर एका शांत ठिकाणी माझा टुमदार बंगला असावा. आणि त्या बंगल्याबाहेर गेट समोर एक आलिशान गाडी असावी. आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटवर एक सुंदरशी बाईक असावी. पण ह्या तुमचे बाबा दिसले नाही. बाबा बाबा तुम्ही जेवला? नाही, तब्येत ठीक नाहीये माझी. अहो मग जेवून घ्यायचं ना. किती वेळा सांगितलं माझी वाट बघत थांबू नका. अरे जेवण कोणी बनवलंय? नाही बनवले का? नाही येताना मी पिझ्झा ऑर्डर केलाच आहे. अरे काय चाललंय? बाबांची तब्येत ठीक नाहीये ना? बाबा बरं वाटत नसेल तर आपण हॉस्पिटलला जाऊया. मी 2 तासापूर्वीच अँब्युलन्स साठी फोन केलाय. पाठवतो म्हणाले ते. बरं माझ्या गोळ्या आणल्यास? कोणत्या गोळ्या बाबा? अरे बीपीच्या गोळ्या पण असतात. पण हे आधी नाही का सांगायचं मला? अरे आधी सांगायला तू घरात असतोस कधी? गेल्या आठवड्यात आपली भेट झाली होती. सारखा कामाच्या धावपळीत असतो. धावावं लागतं ना बाबा, तेही सशाच्या वेगाने. कारण बाबा इथे थांबायचं ठरवलं ना की त्याचाही हरलेला तसा होतो. अरे मग थोडा वेळ कसं बनावं? गोष्टीत तेच चिंत. गोष्टीचं ठीक आहे हो, पण वास्तवाचं काय?
बाबा वास्तवात आता कासव जिंकणं शक्य नाही बाबा. आणि कसा जिंकेल? कासवाचा वेग तर कधीच हद्दपार झालाय या जगण्याच्या शर्यतीत. हो तर मी तुला नेहमी कासव जिंकतोच सांगायचो, पण तू मात्र सशाच्या वेगाने पळायला हवास हाच सट्टाच धरत राहिलो रे. काय तू सतत जगाच्या पुढे असावंस, अगदी लांबचा पल्ला गाठावास म्हणून तुला वेळेच्या टिकटिकवर पळायला भाग पडले. पण लांबचा पल्ला गाठताना माझ्यापासून तितका लांब जाशील वाटलं नव्हतं रे मला. बाबा असं काय म्हणताय? अहो जवळच आहे ना मी तुमच्या. जवळ हे एका खोलीत राहणे याला तू जवळ असं म्हणतोस? अहो पण बाबा ते नोकरी का? असू दे असू दे. अरे पण या वेळे मागे पळता पळता बरंच वय निघून गेलं आता तुझं. आता जरा लग्नाचं बघ, वय वाढत चाललंय आणि आता असं वाटतंय की माझी वेळ भरत आली आहे रे. नाही बाबा असं नका म्हणू. आणि आता काही महिन्यातच माझं प्रमोशन होईल आणि मग पगारही वाढेल. आणि बाबा मलाही वाटतं की मला 2-4 मुलं असावी, माझाही हनीमून व्हावं, माझंही लग्न व्हावं बाबा. पण मुळात लग्न करण्यासाठी चांगली मुलगी मिळायला नको काय बाबा? बाबा बाबा काहीतरी सांगा ना बाबा. बाबा मला ती सशा कासवाची गोष्ट सांगा ना बाबा. बाबा ते कासव कसं काय जिंकतो आणि मग त्या सशाचं पुढे काय होतं? ते काय करतो बाबा? पुढे काय झालं बाबा? बाबा ॲम्ब्युलन्स आहे, आपण हॉस्पिटलला जाऊ. हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स तुझ्या या आयुष्यात सगळ्याच गोष्टी लेट झाल्या. आता लेट करू नको. वेळेत सेटल हो आणि लवकर लग्न कर, नाहीतर तुझंही माझ्यासारखंच होईल रे. तुझंही माझ्यासारखंच होईल बाबा. किती राहावं माझ्या मुलाला? नाही तर काय. चला आता प्रेम मध्ये या. ठीक आहे बाबा, तुमच्या प्रेमात मोठी मी प्रेम मोठी करेन. आई बाबा तुमचा आशीर्वाद.
कसं वाटायचं मेल्यानंतर? सारा आयुष्य तुझ्या मागे धावत कळत राहील आणि आता कुठे खऱ्या अर्थाने 2 सुखाचे क्षण जगायला मिळणार होते, तोच शेवट केलास. माझ्या मृत्यूची फार घाई केलीस असं नाही वाटत का रे तुला? अजिबात नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट ही वेळेवरच करतो. अरे हट, म्हणे आम्ही प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो. अरे माझ्या आयुष्यात काय वेळेवर केलं सांग ना. अरे त्याचा माझ्याशी काय संबंध? आम्ही फक्त तुमचे जन्म आणि मृत्यूची वेळ ठरवलेली असते बास. आता कुठे वेळ हाती येतो. माझे दिवस आले असं वाटत होतं, तोच तू डाव साधलास. अरे काही क्षण निवांतपणे सुखाची स्वप्न पाहणं पण नशिबात नाही का रे माझ्या? अरे म्हणून तो तुला पुन्हा एकदा मानवाचा जन्म मिळतोय. सतत त्यावर पटत नाही, नको, बस झालं. थकलोय रे. नाही झेपत हे ऊर कुठेपर्यंत धावत. त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत या वेळेबरोबर धावताना खूप दमछाक होते रे. सतत डोक्यात घड्याळाची टिकटिक 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 वाजत असते. जसं तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय तसा त्याचा आवाज आणखीनच वाढत जातो. मला माणूस आहोत की वेळेवर चालणारी यंत्र हेच कळत नाहीये. नाही बस, आणखी एक नालायक आयुष्य नाही जगायचंय मला. हे बघ, तू जे काही बोलतोयस ते पटते मला, पण तुझं थोडस कुठेतरी चुकतंय असं नाही का वाटत तुला? काय चुकतंय? अरे या वेळेबरोबर धावताना तुमची जी दमछाक होते त्याला मी नाही, तुम्ही स्वतः जबाबदार आहात. अरे तुम्हाला जन्माला घालताना कोणी कोणत्या वेगाने पळायचं हे आम्ही नाही ठरवत, ते तुम्हीच ठरवता. ज्याने त्याने आपापली स्वप्ने निवडावी त्याने ठरवावं आपापला वेग. पण तुमची हव्यासाची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढते. तुम्हाला हे हवंय, ते हवंय, हे हवंय, तेही हवंय, सगळंच हवंय. ही वृत्ती आम्ही नसते इंगित केलेली तुमच्या जन्माच्या वेळी. थांब लागला तरी पळत राहता, कारण थांबला तो संपला. हे सूत्र तुम्हीच बनवलं ना. पुढे मुद्दाम नाही करत रे. इथे 1000 जण स्पर्धेत असतात. आपण थांबलो की दुसरा कोणीतरी पुढे निघून जातो. मग भीती वाटते की आपण या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ. आणि मग उशीर होतोय असं म्हणत वेळेच्या मागे धावत राहायचं. शाळेत जा वेळेवर, पदव्या मिळवा वेळेवर, लग्न करा वेळेवर आणि लग्नानंतर मुलं जन्माला घाला वेळेवर. सारा मी जर का चुकीच्या वेळी जन्माला आलो नसतो ना, तर हे वेळेच्या निर्बंधांचं माणसाचं आयुष्य तरी जगावं लागत नसतं. जीव गुदमरायला लागलाय रे या टाइम झोन मध्ये. वेळेच्या शर्यतीत धावता धावता चला कुठेतरी जगणच राहून गेलं रे. राहणारच जगणार. पळत राहता. अरे तुमची स्पर्धा नेमकी कुणाशी आहे हेही तुम्हाला माहित नसतं तरी पळत राहता. आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही, तू एक प्रवास आहे. प्रवासी म्हणून जगा. अरे पण त्याने काय फरक पडलाय? फरक पडतो. जिथे स्पर्धा येते ना तिथे जिंकण्यासाठी लढणं आलं, हार जीत आली कुणाला तरी हरवणं आलं. भविष्यातला विजय साजरा करण्यासाठी वर्तमानाचा गळा दाबणं आलं. जिंकण्यासाठी एका श्वासाची किंमत मोजणं आलं. याची तयारी असेल ना तर बिंदास स्पर्धा म्हणतो. हा पण मग तू कोणाला दोष नाही देऊ शकत, कारण हा पर्याय तू स्वतः निवडलाय. माणसाने ना जिंकण्यापेक्षा यशस्वी होण्यासाठीच जगावं. कारण जिंकण्याचा आनंद हा किती परमोच्च असला ना तरी तो क्षणिक असतो. पण जेव्हा त्याची स्पर्धा ही स्वतःशीच असते. मला सांग ना, स्पर्धा कशासाठी दाखवायची असते बरोबर? कासव जिंकणं शक्य तर नाही, पण तरी ते जिंकतं. कारण त्याला फक्त ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचं असतं आणि ते पोहोचतंय. अरे हो रे, हे लक्षातच आलं नाही रे कधी माझ्या. हे आता मला कळतंय की प्रश्न कासवाच्या वेगाचा नव्हताच मुळी कधी. तो होता तो प्रवृत्तीचा.
क्षण निवांत थांबून स्वतःला पूर्णपणे कधी वाचलंय का तुम्ही? नाही. वाचा वाचा. घरातला कुठे तुंबलेलं फूल, हसणारा तान्हा मूल, अंगणातून दिसणारी चांदण मूल, पक्ष्यांचं गाणं, नदीचं वाहनं, पावसात भिजणं. छोट्या गोष्टीत खूप मोठा आनंद लपलेला असतो. ज्या गोष्टीत आनंद पाहणारा चष्मा प्रत्येकाकडे असतो, तो फक्त डोळ्यावर चढवता यायला हवा. नव्याने मिळणाऱ्या आयुष्यातील वर्ष, महिने, तास, सेकंद विनाकारण पळत राहू नको. प्रत्येक क्षण उपभोग साजरा कर. मला आता जगणं सुरू करणारी स्पर्धा नकोय, तर आयुष्यात सुरू करणारा प्रवास हवा आहे. जेवढा बात तुला कसली टिकटी काय कोणती काय माझं डोकं दुखायला नाही नाही नीट आहे. मला टिकटी काय कोणते नाही, मला बुधवारला सारखं होत आहे. अरे पण मला ऐकू येते ना. अरे पण मला नाही ऐकू येत आहे. खूप त्रास होतोय मला, विचित्र वाटते. पण हा त्या बाईच्या डिलिव्हरीची वेळ जेव्हा आली आणि तुझ्या नव्या जन्माची, या बाबतीत आम्हाला वेळ पाहायला लागते. डॉक्टर, माझी बायको आतमध्ये तिला. अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे आणि तू येते वेळेवर. चेतना महाविद्यालय मुंबई सादर करीत होते एकांकिका. टिकटे लेखक विशाल कदम, दिग्दर्शक सुमित पवार. चेतना महाविद्यालय मुंबई सहर्ष सादर करीत होते एकांकिका टिकटे.